नमस्कार गाईज, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत स्वागत आहे. आणि सगळ्यांना आम्ही ऍडव्हान्स मध्ये हॅपी दसरा केलंच होतं, बट परत एकदा हॅपी दसरा, कारण की आज आहे दसरा. आणि आज फक्त दसरा नाही तर आमच्या फ्रेंडची एंगेजमेंट. आणि फ्रेंड म्हणजे कोण? जो आमच्या ट्रिप मध्ये होता वरद, त्याच्या बॅचलर्सला गेलेलो आम्ही. वरदचं आज एंगेजमेंट आहे. आणि मी बघा केस असे बांधून ठेवलेत, म्हणजे ते कर्ल होते. आणि म्हणजे सकाळपासून तयारी करते. नाही, मी कर्ल करायला ठेवलेत. तर आता विचार केला ब्रेकफास्ट वगैरे करतो तर व्लॉग आत्ताच चालू करू. आम्हाला दसऱ्याची पूजा लवकर करायची. आज आमच्या बिल्डिंग मध्ये काहीतरी दसरा होता म्हणून त्यांनी आम्हाला आणून दिले काय, जिलेबी फाफडा. तर मग विचार केला जिलेबी फाफडा खातो. आणि हे मी पाणी आणि मध पितोय. मला नाही आणलंयस तू पाणी? तिकडे बघे शाणे. पाणी आणि मध पितो कारण की आम्हाला बोलता ह्याच्याने मेटाबॉलिझम फास्ट होतं. आय डोंट नो हे किती खरं आहे, पण नवऱ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, सो मी हे पितीये. काय 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 आणि मला साडी बिडी इस्त्री करायची, इस्त्री करायला वेळच नाही. बोल बोल तू बोल. नाही, मी बोलत होते की आम्ही दोघं पहिल्यांदा असं झालं की दोघं एका घरात आहोत पण एकमेकांशी बोललो नाही आहोत. ओ येस येस. का ते भांडणामुळे नाही. सकाळी आम्ही किती 11 वाजता उठलो, कारण की आदल्या रात्री लेट झालं. प्रशांत आणि अपूर्व आलेले तर झोपायला, सो ते लोक आले तर आम्ही 11ला जेवलो काल. आणि आमचं असं आहे की जर आम्ही कधीही जेवतोय रात्री लेट नाईट एवढं जेवत नाही, पण जर जेवतोय तर मग त्यानंतर 2 तास जागं राहायचंय पोटाला डायजेशन साठी. तर मग असं करून अजून आम्ही 1-2 वाजता काहीतरी झोपलो. मग 11ला उठून आम्ही विचार केला परवा आता उद्या म्हणजे काल असा विचार केला की उद्या दसरा आहे, आपल्याला घर साफ केलंच पाहिजे. तर काल आम्ही 12 वाजल्यापासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत साफसफाई करत होतो. हा अख्खा हॉल साफ करत होता, मी अख्खा बेडरूम साफ करत होती. मी अख्खा हॉल साफ केलाय आणि आम्ही सोफा पण धुवून काढला म्हणजे त्या माणसाला बोलवलं. आणि मेन वर दाखव पंखा साफ केलाय आम्ही. पंखे दोन्ही साफ करून टाकले. एक सेकंड, तो मी एकटीने साफ केला, तुम्हाला सांगते. मी 4-5 महिने झाले मला बोलते की यश प्लीज. आणि हा तर ऑफिस ह्याचा सुटलेला, हा घरी होता. मी ह्याला बोलत होती मी ऑफिस मधनं यायच्या आधी मला ना फॅन साफ पाहिजे, यश फॅन साफ पाहिजे. नाहीच. शेवटी काल बोलतो की नाही त्याला 2 लोक लागतात, बाल्डी लागते, हे लागतं. काल प्रोसेस मेंटेन करणं. ही काय फडका घेऊन आली, फडका मारला साफ. हो मग, पण तसं नसतं. अरे पण काय एवढं धुळीचं दिसण्यापेक्षा ऍटलीस्ट तेवढं. मी मान्य करतो पण मला तसं नाही जमत. कामाचे बहाणे, काम न करायचे. पण पंखा पण साफ झाला आणि दोन्ही पंखे मी साफ केले. मग हा बोलला मी, आणि नंतर मी इकडे पण साफ करायला गेली. हा फूट मसाज घेत होता. मी बोलली की यश प्लीज हेल्प, प्लीज यश. हे भाई, हे मी अख्खं साफ केलं हॉल. कधी मी प्लीज अरे प्लीज काय, मी जेवण मागवत होतो यार, भूक लागलेली. मग जेवणार नाही, पेट में नाही दाना तो कैसा करेगा काम शाना. पण ते सगळं जाऊ दे, तुम्हाला हे सगळं करायला. म्हणजे ह्याचं कसं आहे ना, उठल्यानंतर ह्याला 1 तास लागतो असं रिस्टार्ट व्हायला. मला इकडे बोलत असलं ना की कोणा ह्याचं कसं असतं ना की उठल्या ह्याला 1 तास असं रिफ्रेश व्हायला लागतो. मग 1 तास ह्याला खायला लागतो. मी बोलले की प्लीज येस चालू कर, नाही तर होणारच नाही. मग शेवटी याने केलं. हा ठीक आहे, चल चालू झालं. पण त्याच्यानंतर जेवढा कचरा निघाला तो आता तुम्हाला दिसेल इन 3, 2, 1. ते कचरेवाले पण आम्हाला हे केलं असेल की काय कचरा निघाला. आणि तो पण फक्त 2 रूमचा, अजून मधला बेडरूम राहिलाय. आणि मेन एक गोष्ट, आता आम्ही कपडे सतत घेत असतो, म्हणजे सतत नाही, कपडे घेतो कारण दिवाळीला आहे, कुठली रील बनवायची आहे, कुठे ब्लॉग करायचं, काहीतरी करायचं, ब्रँडचं असं या कलरचं पाहिजे, तर त्याच्यात कपडे जास्त घेतले जातात. नाही बोलणार, PR पॅकेजेस येतात. तर त्याच्यात आमच्या कपाटात नुसते कपडे, नुसतं PR पॅकेज, ते मधली रूम गोडाऊन झालीये. तर आम्ही विचार केला की आम्ही, मला खरं तर ते ना कपडे सेल नाही म्हणजे थ्रिफ्ट करायचे आहेत. कारण की असे भरपूर कपडे जे मी एकदा घातले, काही कपडे असे जे मी घातलेच नाहीयेत, कारण की ब्रँड पाठवतो, मी व्हिडिओ काढते आणि मग मी आपण काही असेल ते साड्या असू दे, ड्रेस असू, विचार करते की मी थ्रिफ्ट करेन. म्हणजे फक्त लोकांकडनं शिपिंग चार्जेस घेईन, कपड्यांचे पैसे घेणार नाही मी, फक्त शिपिंग चार्जेस घेईन. आणि आपण चला मग पुढे बघूया आता. सगळी आंघोळ वगैरे झाली, थोडं घर पण आवरलं आणि रेडी करून ठेवलं, म्हणजे पूजेचं जे काय, कारण की आम्ही लवकर करणार आहोत, संध्याकाळी जाणार आहोत. तर थोडंसं मेकअपचं सामान म्हणजे सेटिंग स्प्रे वगैरे घ्यायचं होतं. आणि थोडंसं म्हणजे मंगळसूत्र मला एक हवं होतं इमिटेशन, ते घेतलं. आणि थोडे स्वीट्स. आता मम्मीकडे आलोय, मम्मीने दसऱ्यासाठी जेवण बनवलं, पुरी बिरी बनवली असं मला ऐकण्यात आलेलं आहे. आता तिकडे घरी जाऊन बघूया काय मिळतंय. तर आम्ही तिथे जातो. हाय ब्लॉग में हाय.
हे आमचे ब्लॉग बघतो आणि ह्याला पण बघायला लावलं. हॅलो, ह्याचं पण नाव गौरांग आहे. मेरे भाई का भी नाम गौरांग आहे. लहान मुलं आम्हाला सर्वात जास्त फेमस करतात. मिताज पण त्यांच्या फ्रेंड्स मध्ये असतं ना, प्युअर असतं त्यांचं की हा बाबा मला आवडते. मी अजून 4 लोकांना सांगितलं की तुम्ही दादाला बघितलं, तुम्ही दीदीला बघितलं का. मला जाम आवडतं लहान मुलं. थँक्यू यार. छान सजवलंय डोरला. असं सजवायचं असतं, नाही तर तू बंद करून ठेवली. बेल चालू आहे. कोथिंबीर वडी, कोथिंबीर वडी. भाई वाय बनव तेच नाही, वाय नाही, माझ्यासाठी हार्ट बनव. हार्ट बनवलाय माझ्यासाठी. ती मला बोलली पहिले आल्या आल्या की मला माझा पाहिजे, माझा आहे तो, मी नाही देणार. कुठून घेतली ये देखो. नाही आज तुला मी कॅमेरावर दाखव ना. कच्ची आहे. छान लागते हे काय आमरस पुरी खाल्ली नाही नाही कोथिंबीर वडी. हा राहू दे तू आणतोय. नैवेद्य बघितलं हिनी पहिले खाल्ली. मी फक्त दाखवली. तोंड दाखव आकर. देवाची शपथ घे. नाही खाल्ली. ऐला हे बघ ना यार, हे इथे फुल कसं येतं मला कळत नाही. एवढं भारी अलगच येतं ना. हे बघ हा मस्त फुल आहे. लास्ट टाइम पण आलेलं, पण हे एकदमच सुंदर दिसतं. हे घेऊन जाऊया. मडकं जातं ना. मडकं नाहीये पहिली बात. मडकाच बोलतात. मडकं बोलतात. शिवानी ह्याला कुंडी बोलतात. कुंडी. मला तेवढीच कुंडी माहिती. कुंडी तो खडका. बघितलं, एवढंच माहितीये त्याला. कुंडी मत खडकाव. मी काय बोललो कुंडी तो खडकाव राजा. ही काय बोलली कुंडी मत खडकाव राजा. मी बोललो कुंडी तो खडकाव. टिपिकल मेन. ए ज्या शडाप तो काय तो काय. मला एवढंच माहितीये कुंडी मत खडकाव राजा. कुंडी तो आराम करतोय तो. मग कुंडी कशाला वाजवून मग व्हेरी गुड. हे पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स. हे काहीतरी वेगळंच पर्स्पेक्टिव्ह असतं. आपण ट्राय करायचं. यश तुझी डायटिंग चालू आहे. तू त्यांना ना सगळं एवढं वाढ आणि तू शपथ घेतली आहे ना की तू कमी खाणार म्हणून तुला कमी वाटलं. मोठं पाणी घे. एवढूसा भात, एकच कोथिंबीर वडी, पण एक अर्धा पापड आणि त्याला बोल तू डायटिंग चालू आहे. गौरांग काय काय करतो बघा. कमळ ठेवलंय त्यांनी उगवायला आणि येतायत पण आहे पानं. नाही नैवेद्य दाखवला ना. नाही दाखवलाय आता. बाई काय दिसतंय बघ ना यार. देव बाप्पा बोला ना माझ्या जेवणाला बघून लाळ निघत होती. याची लाळ बोलणारच. आणि हे बघा पुऱ्या. तू मदत करायला लागलीस डायरेक्ट येऊन. छोले तिकडे, बटाटा. हे काय मुगाची डाळ आणि आपल्याला ते लसूण अख्खे आवडतं. माझी बायको काम तर करते, घरी पण करते. मी बोलायला बोलतो मध्ये मध्ये, पण काम भरपूर करते. हो नाईस. झालं पहिले मला सांग नैवेद्य दाखवून, म्हणजे लगेच एखादं तिकडून उचलू शकतो ना. वडा. सॉरी वडा नाही. वडा काय पुरी आहे बाई. काय बोलते वडा. बाई गरम झाली. मम्मी बाहेर बोलू नको घे. संपली ना बघ. कमी दिली जास्त. हिला जास्त तरी जास्त तरी बस. हे बरं. एकच तू स्टूलवर बसते. नाही खाली यशनी काय करायचं. हा ते तसली काय डायटिंग. मग हे भाजी एक टाइम जेवतो मी पूर्ण. मग मला का सांगतोय मम्मीने शपथ. शिवाजी महाराजांनी त्यांनी शपथ घेतली आहे. परत शहाणी एक पुरी दिली आहे. मी नाही दिली, मम्मीने मम्मीने भरलाय. हे बघ शूट पण करतोय शहाणा.
मी नंतर घेणार नाही एवढंच खा. चल एवढंच. मम्मीला जमतच नव्हतं. ती देणार मला माहिती. माझं दाढ चला पण टेस्ट काय भारी आहे यार. हे तर खाऊन बघ, मी बनवलंय. तुम्ही बिना फॅनचे का बसलेला? अरे सगळं थंडगार होईल. याला कोथिंबीर वडी नाही दिली, चला स्किप केली. हे बघ आता खाऊन बघ, ती मगाशी कच्ची खाल्ली. हा एक नंबर लागला सगळं फायदा. मम्मी कोणाची? आम्ही ऍज युजल दसरा आहे, दसऱ्याच्या दिवशी आम्ही झाडं घेतो घरासाठी. इथे आलं तर बघा, स्टेप इनटू जॅकीज परफेक्ट माणूस शोध. फेवरेट काय ग्रीन अड्डा. अंदर जा व्हिडिओ हवा बदलेगी सोच भी. हवा बदलेगी सोच तिथे लिहिलंय. चला आता मी झाड झालेलं आहे. आम्ही प्लांट्स घेतलेत. मला जे प्लांट आहे ना ते आमच्याकडे आधी होतं, पण त्याची पानं मेली कारण की त्याला आम्ही जास्त पाणी चुकून लावलं. तर आता आम्ही ते आणलं आणि एक स्नेक प्लांट. आणि आमचं जे ब्राझिलियन वूड होतं ना ते पण आमचं थोडं गेलं. मग आम्ही हे आणलं. हे लोटस प्लांट आहे आणि त्याच्यासोबत आम्हाला या सगळ्यावरती त्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिलं. क्यूट. सारखं असं ब्लिंक होतं, ते अपडेटची गरज आहे. बट आता इथे सगळं आवरू आणि मग भेटतो. इस्त्री झाली आत्ता केली मी. अजून हाफ एन आवर आहे निघायला आणि आता मी साडीला स्वतः इस्त्री केली आणि यश सगळं देवाऱ्यातलं आवरतो. मी ते आता मांडायला आली आहे आणि हे मी दाखवायला आले की ते क्यूट आहे. मी माझ्याकडे म्हणजे हळद कुंकूचं हे दिवशी तुला करायचं होतं का हे पराक्रम? अरे पण आता मी काय करू, आपले नेहमी कुठलं सणाला पडतं खाली. पडलं नाहीच, पण माझ्या तिकडे हळद कुंकू इकडे कुठून आलं? मग हे कोणाचं आहे? कुठून आलं मला काय माहित. तूच पाडलंस. मी नाही पाडलं. तूच पाडलंस शाण्या. ह्याच्यातलं कुठे गेलं? ह्याच्यातलं कुठे गेलं? ह्याच्यात नव्हतं. ह्याच्यात होतं, हे भरलेलं होतं. तू पाडलंयस. मी नाही पाडलं शिवानी. हे कोणी काढलं कपाटात? मी काढलं, पण त्याच्यात काहीच नव्हतं. नाही भरलेला करंडा होता हा. कामात काम वाढवतो. सगळं झालेलं आहे. आणि तुला माहितीये शिवानी एक गोष्ट, की प्रसाद दाखवल्यानंतर प्रसाद खायचा पण असतो थोडा. खा ना. ये तुला बरं होतं पहिले की कॅमेरा सर्वात. याला पण लाव. देन आपला फोन एडिटिंग साठी. जुना फोन अजून दिला नाहीये. हो, कारण ह्याच्यात आम्ही एडिट वगैरे करू शकतो. त्याच्यात जागा पण भरपूर आहे. लवकर ह्या फोनला पण लाव. हे घ्या दसऱ्याच्या हार्दिक. ओ नाईस. हे घे. अरे बाप रे. ओके ना आता नीट. खरंच. मग तुझं घर तुला परत काढून घ्यायचं होतं, पण ठीक आहे वाचलीस. चल हे आता तुझ्या सोबत आहे कायम. खुश राहा, आनंदी राहा, नवऱ्याला सुखी ठेव, कायम अशीच पुढे जात राहा आणि नवऱ्याला पण घेऊन जात राहा. वा वा वा. मला देशील काय प्रार्थना? ओके कंटिन्यू. सो आम्ही रेडी आहोत. मला खूप टाइम पासून फुल स्लीव ब्लाउज घालायचा होता. फायनली परत एंगेजमेंटला मुहूर्त मिळालं. ही माझ्याहून उंच दिसते कारण हिने एवढी हेली घातली. शिवानी शाणे आता चप्पल काढेल ना लगेच हाईट वर येशील. आपलं हे गडबडतंय. ओके सो आता आमचं रेडी झालेलं आहोत. पूजा बिजा पण सगळी झालेली आहेत. आता फक्त कारला वगैरे हार घालायचे आम्ही निघताच करतो. बट दिस इज आवर लुक. आणि भेटूया आपण एंगेजमेंट मध्ये. आमचा ह्याचा फोन राहिलेला. आम्ही लिफ्ट मधून निघताना त्याला कॉल केलो आणि बोललो की आम्ही निघालोय, तरी हा अजून येतोय. पण आय एम विथ गौरांग, कारण लिफ्ट यायला टाइम लागतो. एवढा वेळ? हो लागू शकतो. आणि हे मंगळसूत्र आहे जे मी बोलली ना, मी इमिटेशन घेतलं. म्हणजे अशा सगळ्या साड्यांवरती ना गोल्ड इतकं जात नाही. मग मी हे वाला घेतलं ज्यात डायमंड आणि गोल्ड मिक्स असेल आणि जास्त करून ब्लॅक मनी असतील. म्हणजे हे अशा ज्या साड्यांवरती. एक गोष्ट माहितीये, कार्पे लागलेला आहे. हा आता चालतं बरोबर. सो ज्या साड्यांवरती गोल्ड वगैरे सूट करत नाही, मग त्याच्यावरती हे असं मी आज जस्ट मिनिमलच ठेवलंय. जरा लेट पण झालेला, पण ही साडी छान वाटते. घेतला शर्ट मी हिला लांबून बोललो कुर्ता घातलाय. हॅपी दसरा. ओ नाईस. वेट हॅपी दसरा. हॅपी दसरा. हेच घे तुझं. असंच मी नवीन देतो, मी घरचं देतो. हॅपी दसरा. हॅपी दसरा. भेटूया संध्याकाळी जर आम्ही लवकर आलो तर. बाय बाय. बाय बाय. हा बघा त्या दिवशी आमच्या व्लॉग मध्ये होता. बिचाराला कामाला लावलाय. दाढी बिडी करून आलाय बाई. दाढी बिडी करून. पाण्याची बॉटल पाहिजे. हा बोल ना मजा येते. तुला पाहिजे पाण्याची बॉटल? भैया पाणी प्लीज. प्लीज एक बॉटल पाणी देना प्लीज.
कसले भारी दिसतात बघ दोघं. हा एक नंबर, हा एक नंबर दिसतात दोघं. याला माझ्याकडे बघायला सांगितलंय फोटो काढण्यासाठी. काय बोलतो परत? अजिबात रिॲक्ट नाही करायचं भाई. कॅमेरामॅनने कॅन्सल केलं कारण आम्ही त्याला बघू देत नाही शांततेत. भाई डोळ्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं तेव्हा हा बोलला आम्ही जेतो मार. अरे काय दिसलंय? अरे पण ती मी डोळ्याला काय बोललो का? ती लाईट जशी मारली त्याला बोललो ना मी. परत बघा काय बोलते, कोण बोलतोय बघ. आणि पूनम हा बोलतोय. तुला होते या माणसाला यायला बघून तू किती खाते भाई? तिने 2 दिले फायनली की खा बाबा. तिला द्या अजून 10. पूनमची मम्मी सॉरी पूनमची इथे मम्मी सगळ्यांना हळदी कुंकू लावत होती आणि मी बोललो आता तुझा ब्लॉग करायला लागेल. नाही वाटत म्हणून तू माझ्या इथे कुंकू घालत घेऊ आणू आताच. आज नाही तुला कुंकू लावलं तर बघ कुठून तरी आणतो मी रामजूकडून. झालं या मुलीचं झालेलं. आरपार गेलं पाहिजे. शेवटे चालू झालेलं आहे. काय काय झालं? माझ्या फ्रेंड्स मध्ये सगळे एंगेजमेंटला बसून अंगठी घातली. तू बसून अंगठी घातलेली? तू अंगठी बसून घातलेली? तुझं काय रे? तू होती तरी काय इकडे का शाणे? मी पण बसूनच घातलेली. असं वाटतं की माझ्या छोट्या भावाचं मस्त वाटतं. तुला पण कॉंग्रॅट्स. तुला पण माझ्या क्लोजेस्ट शेवटी क्लोजेस्ट फ्रेंड कुठे? तिकडे. तुला बोलली असंच आहे. मला मी सॅक्रिफाईस्ड आहे. नाही, मी असं बोलली की बरं क्लोज ऐकलं सगळ्यांनी. क्लोज. आता नाही कव्हर करतो, कव्हर अप करतो. आणि मी ऑलरेडी सॅक्रिफाईस्ड. सीटच काय प्लेन मध्ये. हे आपल्याला एंगेजमेंट सांगितलेली तरी का? हो मला सांगितलेली. डायरेक्ट लास्ट मोमेंटला सांगितलं. नाही मला सांगितलेली आधी. काय बोल बसलेलो मी. ओके. आम्ही त्याला डायरेक्ट सोनं देणार आहे. हॅपी दसरा. हॅपी दसरा. तुला काय करणार आहे? तू काय करणार आहे? दसऱ्याच्या दिवशी एंगेजमेंट. तुमची जी शपथ घेतली ना मी, तुमची जी शपथ की मी जेवणार नाहीये तुम्हाला दाखवतो. थांबा. बघा भस्मासूर सगळे. हे बघा हा सगळे जेवत आहेत पण मी तुम्हाला भाईने खाना नाही लिया आहे कारण मी शपथ घेतली तुमची. समजलं का? मी पण बारीक होणार आहे. पण तू शपथ घेतली आहेस का? शपथ घेतली मी पण खाऊ शकते. हे काय आहे? उद्या हेच मित्रांनो हेच तुम्हाला मागे ओढते. उद्यापासूनच तुम्हाला मागे ओढते. तर आजच नका खाऊ. ठेवा जर रस्ता जेवण तर खाऊन दे जेवण. तुम्हाला दाखवलं शिवानी माझ्या आसपास बसली नव्हती पण जसं तिला सुचलं की मी आईस्क्रीम खाणार आहे तर बघा हे ताट घेऊन इकडे माझ्या बाजूला येऊन बसले. मुद्दाम बाकी काही कारण नाही. अगं ज्याला भूक लागली असते त्याच्यासमोर असं जेवण हे होतं ग. तरीही
बायकोने प्रेमाने भरवलं तर खायचं असतं. तिला माहिती आहे मी शपथ घेतली 3 लाख लोकांची. एकट्याला नाही बली काढत येतो सध्या 3 लाख लोकांना. 3 लाख लोकांची शपथ घेतली. काय बोलणार आहे तुम्ही? ए भाई हसला पण सगळ्यांना वाटेल की खोटं बोलतोय भाई. नाही फक्त चल भाई फुल घातक सीन आहे. तात्या विंचू वगैरे भाई. तात्या विंचू विसर्जनाला आलेला. स्पायडरमॅन भी आलेला. स्पायडरमॅन किधर आहे? ओ हा बाप रे.